बापू आहेत. बापू, अखेर तुम्ही माघार घेतली. माघार नाही, माझ्या लोकांच्या आग्रहास्तव आणि लोकांचे सगळे प्रकल्प, गुंजवणी, एअरपोर्ट, राष्ट्रीय बाजार, हे सगळे प्रकल्प पूर्ण करण्याचं आणि त्याला निधी देण्याचं आश्वासन मुख्यमंत्री महोदय, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि फायनान्स मिनिस्टर, उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री महोदय अजितदादा पवार यांनी दिलेलं आहे. शेवटी आम्ही राजकारणात काम करत असतो तो लोकांच्या हितासाठी. वैयक्तिक राग, लोभ, द्वेष बाजूला ठेवून अंतिम हेतू हा लोकांसाठी असावा लागतो आणि मोठा विजय या सगळ्या गोष्टी त्यांनी कबूल केलेल्या आहेत. आणि पालखी तळावर स्वतः प्रचाराच्या दरम्यान मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री ते जाहीर करतील. 5.5 लाख मतांचं काय पवार विरोधी? आता अजितदादांकडे ते येतील. जे पवार विरोधी जे मतदान होतं ते अजितदादा आता महायुतीबरोबर आलेले आहेत, नरेंद्र मोदींबरोबर आलेले आहेत. त्याच्यामुळे निश्चितपणे तो राग कमी होऊन ती सगळी मतं अजितदादांकडे जास्तीत जास्त परावर्तित होतील असं माझं मत. किती लीड देणार तुम्ही पुरंदर? मी पुरंदरमधून 50,000चं लीड देणार. पण कसं लोकांना कसं शांत करणार तुम्ही? हो, ऑलरेडी मी आता प्रमुख कार्यकर्ते होते. सर्व लोक कोणीही अपप्रचार खाली आम्ही बघितले, लोक प्रचंड रोषाला सामोरं जावं लागलं. केलं ना, तर शेवटी त्यांनी एकमुखाने ठराव पास केला ना. महायुतीचा आम्ही विजय असो करून सर्वांनी ठराव पास केला. कार्यकर्त्यांनी ऐकलेलं. मतदारांचं काय? आम्ही मतदार, हे बघा, पुरंदरचे मतदार हे सुज्ञ आहेत, हुशार आहेत, माझ्यावर अतिप्रेम असणार आहेत. कित्येक ठिकाणी असं होतं की बापू तुम्ही बांधाल ते काय तोरण. बरं, ह्या राजकीय तहातनं, पुरंदरच्या राजकीय तहातनं बापूला काय मिळालं आणि तालुक्याला काय मिळालं? तालुक्याला काय मिळालं ते मी सगळं सांगितलंय. परत रिपीट. बापूला काय मिळालं? बापूला काय ते पालखी तळावर करेल. हे होते बापू यांनी सांगितलं की मला काही नाही मिळालं, तालुक्याला मिळालं. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन हंचाटे सह चंद्रान बुंदे, न्यूज 18 पुणे.